तेल्हारा तालुक्यातील डॉक्टर गोपाळराव खेडकर महाविद्यालयातील एनसीसी युनिट सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। यासाठी युवा सेनेच्या अंतर्गत स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी युवा सेनेच्या वतीने प्राचार्यांना निवेदन दिलं। तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर गोपाळराव खेडकर महाविद्यालय ही एकमेव मोठी शिक्षण संस्था आहे। या महाविद्यालयातील एनसीसी युनिट मागील 2 वर्षापासून बंद झाला आहे। ही बाब महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे मांडली असता युवा सेनेने पुढाकार घेऊन विद्यार्थी स्वाक्षरी अभियान राबवून एनसीसी युनिट सुरू करण्यासाठी शेकडो विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीचं पत्र शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांना पाठवण्यात आलं आहे। डॉक्टर गोपाळराव खेडकर महाविद्यालयामधील एनसीसी युनिट गेले सत्र 2018 पासून बंद आहे। खरं तर विद्यार्थ्यांची सातत्यानं मागणी सुरू होती की तेल्हारा तालुक्यातील एकमेव असलेलं एनसीसी युनिट हे खरं तर सुरू झालं पाहिजे। याकरता ही समस्या विद्यार्थ्यांनी युवा सेनेचे पदाधिकारी यांच्याकडे मांडली असता आम्ही आज युवा सेनेच्या वतीनं विद्यार्थी स्वाक्षरी अभियान आज या महाविद्यालयामध्ये राबवलेलं आहे। खरं तर हे अभियान कशासाठी तर हजारो विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन एनसीसी युनिट सुरू करण्याकरता जी मागणी आहे हे मागणीचं पत्र आम्ही श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महोदय यांना पाठवणार आहे। खरं तर एनसीसी ही खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाचा भाग विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आहे। या महाविद्यालयातील एनसीसी युनिट बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। एनसीसी प्रमाणपत्राचे मोठ्या प्रमाणावर फायदे विद्यार्थ्यांना आहे। भारतीय सैन्य भरती, पोलीस भरती यामध्ये एनसीसी प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांना विशेष सवलती आहेत। या महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील शेतकरी, सर्वसामान्य जनतेची मुलं असून भारतीय सैन्य भरती, पोलीस भरतीमध्ये तयारी करणारे विद्यार्थीही यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत। परंतु महाविद्यालयातील एनसीसी युनिट बंद असल्याने विद्यार्थी या प्रमाणपत्रापासून वंचित राहत आहेत। त्यामुळे त्यांना भरती प्रक्रियेमध्ये फटका बसतो आहे। एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळते। तेव्हा एनसीसी युनिट सुरू करावं यासाठी युवा सेना पदाधिकाऱ्यांसह महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं। परंतु त्यातही अडचण अशी आली की भरती बंद असल्यामुळे नवीन प्राध्यापकांची नियुक्ती होत नव्हती आणि सर्व जे पाठवलेले जे प्राध्यापक आहेत ते जवळपास 40च्या घरातले, म्हणजे कोणी 41-42 वर्षाचं, आणि त्यांनी मेडिकल फिटनेस त्यावेळेस दिली नाही आणि त्यामुळे नवीन माणूससुद्धा त्याला लायक ठरला नाही आणि एनसीसी युनिट जे काही एनसीसी आहे तर ती बंद करण्यात आली। 11 बटालियन जी आहे त्यांनी आम्हाला पत्र देऊन एनसीसी बंद करण्याचे आदेश दिले आणि आता विद्यार्थ्यांनी निवेदन जे दिलेलं आहे तर मी आता नुकताच इथं नियुक्त झालो। मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आश्वासन देऊ इच्छितो की मी स्वतः व्यक्तिशः प्रयत्न करून संस्थेला सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप करायला लावून एखादा माणूस नियुक्त करायला सांगतो आणि त्याची विनंती करतो आणि नवीन माणूस आल्याबरोबर आम्ही एनसीसी युनिट सुरू करण्याचं प्रयत्न जो आहे तो करू आणि दरम्यानच्या काळामध्ये अकोल्याला जे एनसीसी आहे तिथं जाऊन काय काय त्याच्यामध्ये अडचणी आहेत आणि त्या समजून घेऊन सोडवता जर आल्या तर आम्ही निश्चितच प्रयत्न करू आणि सर्व विद्यार्थ्यांना मी आश्वासित करतो की माझं 100% मी याच्यामध्ये देईल की एनसीसी आपल्या महाविद्यालयामध्ये यावी, कारण एनसीसीद्वारे विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास होतो आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये आणि मिलिटरी भरती असो किंवा आणखी पोलीस भरती असो कोणत्याही याच्यामध्ये एनसीसीला महत्त्व दिले जाते। त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याचा मी प्रयत्न जरूर करेल। प्राचार्यांनी त्वरित निवेदनाची दखल घेत एनसीसी युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पाठपुरावा करू व लवकरात लवकर महाविद्यालयातील एनसीसी युनिट सुरू करू असं आश्वासन युवा सेनेला व विद्यार्थ्यांना दिलं आहे। यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी, युवा सैनिक, शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।